माझ्या मम्मीची मुलगी आणि माझ्या हाय चला आणि आम्हाला छोटा भाऊ चिनवा. हाय चला आपण आता चॅनलवर जाऊया. हे पाहू शकतात, हे आमचं काजूचं झाड आहे. इकडे हे वारूळ आहे. आणि इकडे खूप अशी झाड आहेत आणि इकडे दोन रस्ते दिले. रस्ते इथून जायचं. इथून जा. माझी मम्मीची शाळा. कॅनल बोलतो पाणी. हे तिराळी धरणाचं पाणी इथून सोडलं जातं सगळ्या गावांना. मागे राहा. मम्मी ह्याच्यात मगरी असतात का? असतात कधी कधी. अच्छा तर चला आपण पुढच्या नाही जाणार. पडलं तर वाहून जाईल ना. बोलायचे मावशी त्या आमच्या शाळेचं कनेक्शन. हा चला तर इकडे लावणार आहे. तिकडे बघ आता बघ. अरे तिकडे पाण्यात तस्मयचा चिखलात पाय बुडलेला आहे आणि तो इकडे साफ करतोय. आता पडला. पायाखाली बघतच नाही तो. तोच मोठा प्रॉब्लेम आहे त्याचा. हे आमचं गावचं मंदिर आहे. हा इथून व्ह्यू असा दिसतो. कुठे वाटत नाही. ह्या साईडला पूर्ण गाव आहे. हाय चिनू. चिनू कैसा है? चिनू कैसा है? असं मस्त निसर्गरम्य वातावरण आहे इकडे. तर थोडंसं पावसाळा वातावरण झालंय. हे बघा काळे ढग तुम्हाला दिसत असतील. पावसाचं वातावरण आहे. कदाचित पाऊस येऊ शकतो. तस्माय कसं वाटलं तुला? तू पडलास ना? गावची बस आहे. टाइम टू टाइम असतात इकडे बसेस. ही संध्याकाळची 6ची बस. मॅड भरपूर पाऊस आलाय म्हणून आम्ही तुमच्या गावचा की तुझ्या मामाचा गावचा? हा असा वेड्यासारखा करत असतो. हे 3 माकडं विथ पाव विथ छत्री आणि हा 1 माकड विदाउट छत्री. ह्याची मस्ती चाललेलीच असते बघा तेव्हा. आणि हा व्या 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 करतोय. हे एका छत्रीसाठी 3 जण भांडतायत. हे बघा अशा प्रकारे खूप मजा केलेली आम्ही. भरपूर पाऊस आलाय. हा ब्रिज तिथपर्यंत गेलाय बघू शकता. हे आमच्या गावचं मंदिर आहे. आम्ही आमच्या शाळेकडे गेलेलो. तिथून वर कॅनल आहे तिकडे आम्ही आता गेलेलो. सध्या
हे अशा प्रकारे इकडे विसावा घेत आहेत पुलाच्या खाली आणि वी आर कंटिन्यू. भरपूर पाऊस लागतोय बघू शकता तुम्ही. पण शॉर्टकट मारूया आता पूर्ण भिजायला होईल. इथून असा मंदिरापाशी आलोय. हा स्टेज आहे जिथे जत्रा वगैरे असली की नाटकं असतात, दशावत्री किंवा अशी. हा बघा अशा प्रकारे भरपूर पाऊस आलेला आहे. आम्ही थोडक्यात वाचलो नाही तर भिजलेच असतो. आता चष्मे वगैरे भिजलेले आहेत. माझी बहीण आणि तो बघा त्याची तर मस्ती चालूच असते नेहमी. तो मजा घेतोय पावसाची. हा बघा हे माझे मिस्टर एन्जॉय करतायत. गाव एन्जॉय करतात. आणि हा बहिणीचा मुलगा आहे, तो घरी काय वाचत नाही, तो इथे तो बुक उडून बघतोय.